आणि आम्ही डीजेवर थरकावू. आमच्या गावामध्ये फायनल जाते नक्कीच डीजे त्या ठिकाणी. हेलो, दूसरा सेमीफाइनल का मुकाबला खरबाची वाड़ी बना तामाने ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला और आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए खरबाची वाड़ी को। और दोनों ओपनर बल्लेबाज निखिल और विराज स्ट्राइक लेंगे। राइट हैंड बल्लेबाज विराज, निखिल बड़ी काफी फॉर्म में इस टूर्नामेंट में निखिल देखे हैं और ये बड़ा मुकाबला, दोनों भी टीम में बड़े अच्छे खिलाड़ी, एक तरफ कल्पेश सिद्धेश तो दूसरी तरफ देखा जाए तो निखिल नीलेश विराज, ऐसे बड़े खिलाड़ी इस दोनों ही टीम में। ये सेमीफाइनल का बड़ा मुकाबला दोनों टीम के बीच में। टॉस जीतकर हालांकि फील्डिंग करने का फैसला तामाने ने लिया है। कैप्टन ने लिया हुआ यह फैसला कहीं तक साबित होगा, यह आने वाला समय तय करेगा। पहला गेंद निखिल के लिए उठाकर खेलने की कोशिश, जरूर उसमें कामयाब, फील्डर के ऊपर से गेंद गई, पहले ही गेंद पे बड़ा शॉट और 4 रन। आर्यन के पहली ही गेंद को खेला सीमा रेखा के बाहर और खाता खोला अपना और टीम का। पावर प्ले किए पहली ओवर। दूसरा गेंद आर्यन का सामना करेंगे निखिल, फिर से फुल टॉस कर उसे लेग साइड पे खेला, 6 रन के लिए बड़ा शॉट। खराब गेंदबाजी यहां पर आर्यन के द्वारा देखने को मिल रही है सेमीफाइनल का। हालांकि यह मुकाबला दोनों टीम के बीच में चल रहा है। पहले पावर प्ले किए और शुरू के 2 ही गेंद में बड़े शॉट खेलने में निखिल यहां पर जरूर कामयाब हुआ है। अब वापसी करनी होगी आर्यन को, क्योंकि कर्णधार कैप्टन ने जो जिम्मेदारी सौंपी है उसे तो निभाना होगा। तीसरा गेंद आर्यन का फिर से उठाकर खेला है,
जी हाँ, फील्डर वहां मौजूद, एक ही रन से यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा और इस एक रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 11 रन, कोई विकेट के नुकसान पे नहीं। अच्छी गेंदबाजी यहाँ पर वापसी आर्यन के द्वारा। पहले जरूर 2 गेंद में बड़ा शॉट खेलने में कामयाब हुए थे निखिल और उसी पे रन भी मिले। पहली गेंद पे 4 रन हासिल करने में कामयाब, दूसरी गेंद में 6 रन हासिल करने में ये बल्लेबाज कामयाब हुआ है। 3 गेंद पे कुल मिला के 11 रन मुकब्बल यहाँ पर टीम खरबाचीवाड़ी ने किया है। अब लेफ्ट हैंड बैट्समैन विराज पहली दफा इस मैच में स्ट्राइक पे सामना करेंगे गेंदबाज आर्यन का। आर्यन का ये चौथा गेंद लेफ्ट हैंड बैट्समैन विराज के लिए। विराज ने उसे ऑफसाइड पे खेला। जी हाँ, फील्डर जरूर वहां मौजूद है, एक ही रन से यहां भी संतुष्ट होना पड़ेगा। अच्छी वापसी यहां पर आर्यन के द्वारा। बैक टू बैक 2 गेंद में बड़े शॉट आने के बाद बैक टू बैक 2 गेंद अच्छी सटी और सही लाइन पे दोनों बल्लेबाज को बांध के रखा। कोई मौका नहीं बड़े शॉट, बड़े हिट करने का और इस 4 गेंद पे कुल मिला के रन बने 12। निखिल अच्छे बल्लेबाज यहाँ पर फिर से एक बार स्ट्राइक पे सामना करेंगे आर्यन का। ऑफ साइड पे एक ब्लॉक होल्ड में डाली हुई गेंद, एक ही रन से यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा क्योंकि सुरक्षित रूप से इस गेंद को खेला, सम्मान किया इस गेंद का निखिल ने और एक ही रन से टीम का बढ़ता हुआ स्कोर 13 रन। अच्छी वापसी यहाँ पर आर्यन के द्वारा। जरूर शुरुआती में खराब गेंद डाले थे लेकिन उस गलती को सुधारने में यहाँ पर आर्यन कामयाब। लेफ्ट हैंड बैट्समैन विराज फिर से एक बार स्ट्राइक पे उठाकर खेला है। जी हाँ, 6 रन के लिए बड़ा शॉट, कोई मौका नहीं किसी फील्डर के पास और ये 6 रन के साथ स्कोर बढ़ा कुल मिला के 18 रन और यहीं पर भी क्रीज पर मौजूद। निखिल राइट हैंड बल्लेबाज तो विराज लेफ्ट हैंड बल्लेबाज, दोनों ही बल्लेबाज एक बड़ा स्कोर खड़ा करने की जरूर कोशिश करेंगे लेकिन गेंदबाज किस तरह से ये दो बल्लेबाज को रोक कर रखने का प्रयास करेंगे वो आने वाला समय तय करेगा। फिर से अब गेंदबाज की जो धुरा है नीतू के हाथों में कैप्टन ने थामी है। नीतू का पहला गेंद सामने आएंगे। निखिल अच्छी गेंद, कोई मौका नहीं बल्लेबाज को और यहां पर बड़ा विकेट। जी हां, यह होता है खिलाड़ी की ईमानदारी। किसी को पता नहीं था कि बल्लेबाज का बल्ले का हल्का सा एज लगा है लेकिन जिस तरह से एक बड़ा खिलाड़ी अपने आप को ग्राउंड में पेश करता है इसका ये बड़ा उदाहरण यहां पर निखिल के द्वारा और अपना विकेट यहां पर गवाकर पवेलियन की ओर जाते हुए उनकी जगह लेंगे आप नरेश ये भी एक अच्छा बल्लेबाज यहां पर 1 डाउन के रूप में पारी को संभालने के लिए क्रीज पर आ चुके हैं। नीतू का अच्छा गेंद और फंसा दिया निखिल को। अगला गेंद नीतू का। जी हां, स्वागत किया अच्छी तरह से नरेश ने, तोहफा मिला था और उस तोहफा को कन्वर्ट किया 6 रन के लिए। अच्छे अच्छे
अच्छे 6 रन। कुल मिला के 25 रन 1 विकेट के नुकसान पे। नीतू सामना करेंगे नरेश, फिर से उठाकर खेला है, बैक टू बैक दूसरा 6 रन। बड़ा हिट, बड़ा शॉट, कोई फील्डर के पास मौका नहीं और इस 6 रन के साथ स्कोर पहुंचा 31 रन 1 विकेट के नुकसान पर। डीजे शॉट और कुल मिला के 2 गेंद में 12 रन हासिल करने में यहां पर नरेश कामयाब जरूर हुआ है, लेकिन नीतू भी एक अच्छी तरह से गेंद डालने में माहिर है। पहले गेंद पे बड़ा धक्का लगा, निखिल के रूप में उसे आउट करने में सफलता नीतू को जरूर मिली, लेकिन उनके जगह पर आए हुए बल्लेबाज नरेश ने बैक टू बैक 2 षटकार लगाकर अपने इरादे यहां पर स्पष्ट किए हैं, क्योंकि 3 ओवर की ये मैच है और बड़ा लक्ष्य खड़ा करने की कोशिश यहां पर बल्लेबाज नरेश और विराज के द्वारा शुरू है और उसी के मुताबिक ये आगे चलती हुई मैच यहां पर देखने को मिल रही है। चौथा गेंद लेकर आएंगे नीतू, सामने होंगे नरेश, जो कि 2 गेंद पे 2 बड़े हिट, बड़े षटकार लगाकर अभी भी क्रीज पर मौजूद है और हैट्रिक का यहां मौका षटकार के रूप में नरेश को। क्या कामयाब हो गए नरेश? क्या नीतू फिर से सटे और सही लाइन पर गेंद डालेंगे? स्लो डिलीवरी उसे खेला, ऑफ साइड में फील्डर के ऊपर से गेंद गई सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 4 रन। डीजे पहुंचा 35 रन 1 विकेट लॉस खरबाचुवाड़ी। नीतू वो फिर से वही दोबारा उसी तरफ से डाला हुआ गेंद और उसी शॉट को फिर से दोहराया नरेश ने और भेजा 4 रन के लिए। डीजे के द्वारा इस 4 रन के साथ स्कोर पहुंचा 39 रन 1 विकेट लॉस खरबाचुवाड़ी। नरेश शुरू से ही एक आक्रामक रूप से पेश आए बल्लेबाजी के द्वारा, आते ही बड़े शॉट खेलकर अपने इरादे स्पष्ट किए। टीम के लिए बड़ा स्कोर खड़ा करने की कोशिश नरेश की होगी। अगला गेंद नीतू का, जी हां, ब्लॉक होल्ड में डाला हुआ, अच्छी तरह से इस गेंद को खेला, फील्डर जहां मौजूद 2 रन लेने में कामयाब। यहां पर दोनों बल्लेबाज बिटवीन द विकेट, अच्छी दोनों ही बल्लेबाज की यहां देखने को मिली। इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा 41 रन 1 विकेट लॉस खरबाचुवाड़ी। और आखिरी गेंद, आखिरी ओवर अब जो है कैप्टन शैलेश किसके हाथ में देंगे, क्योंकि निर्णायक और ये महत्वपूर्ण ओवर रहेगी। पारी को कलाटनी यहां पर दे सकती है ये आखिरी ओवर। 2 ओवर की समाप्ति के बाद खरबाचुवाड़ी का स्कोर पहुंचा है 41 रन 1 विकेट लॉस। पहले ही गेंद में नीतू ने कैप्टन
निखिल को यहाँ पर फंसाया और बड़ा विकेट लेने में जरूर कामयाब हुए। मात्र उसके बाद नरेश ने अपना रूप दिखाकर अच्छी बल्लेबाजी की। विराज उठाकर खेलने की कोशिश जरूर हुई, लेकिन पूरी तरह से यहां पर बीट। क्या गेंदबाजी यहां पर भूषण के द्वारा, पहले ही गेंद पे विराज को यहां पर बीट करके रखा। कोई मौका नहीं विराज के पास। अच्छी गेंद सटी लाइक पर फेंका हुआ यह गेंद, स्वागत उसका जरूर किया भूषण। अगला गेंद विराज के लिए। विराज ने फिर से उठाकर खेला हुआ गेंद और यहां पर खराब फील्डिंग। यहां पर यह बड़ा विकेट विराज का मिल सकता था रनआउट के रूप में। पहले ही ये स्टंप गिराने के बावजूद ये विकेट नहीं मिल पाया। खराब फील्डिंग यहां पर भूषण के द्वारा। बड़ा मौका यहां पर मिला था, हालांकि गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन बड़ा विकेट भी यहां मिल सकता था, मौका मिला था। उस मौके को यहां पर गवाया तामाने ने। अब जो है नरेश फिर से एक बार स्ट्राइक पे। नरेश कुल मिला के 5 गेंदों में 22 रन पर नॉट आउट है। अगला गेंद भूषण का सामना करेंगे नरेश। फिर से गेंद उसी द्वारा, फिर से बैक टू बैक। ये भेजा 6 रन के लिए। अच्छी बल्लेबाजी नरेश के द्वारा यहां पर। नरेश के द्वारा कुल मिला के 6 गेंद खेले हैं और 6 गेंद पे 28 रन बनाए हैं नरेश ने। भूषण का अगला गेंद और अंपायर डिसीजन, विकेट। बड़ा विकेट यहां पर कामयाब हुए भूषण। जिस विकेट की तलाश थी वही विकेट देने में कामयाब भूषण। दूसरा झटका यहां पर खरबाची वाड़ी को लगता हुआ नरेश के रूप में, लेकिन नरेश ने पारी को संवारा। एक अच्छे स्कोर खड़ा करने में कामयाब यहां पर हुए। अब रुशान नरेश की जगह पर यही रुशान है जो पिछले मैच में मैच विनर रहा। जरूर उठाकर खेला है फील्डर जहां मौजूद और कैच के रूप में ये तीसरा झटका रुशान के रूप में लगता हुआ खरबाचीवाड़ी को। बैक टू बैक 2 विकेट यहां पर खरबाचीवाड़ी को। इस पारी की और भूषण, हालांकि भूषण के तीसरे गेंद पे बड़ा शॉट, 6 रन हासिल करने में जरूर नरेश कामयाब हुए थे, लेकिन नरेश को भी फंसाने में कामयाब यहां पर भूषण हुए। एक तेरी तो एक मेरी, ऐसे कर 2 विकेट यहां पर
लेने में कामयाब भूषण हुए और अगला गेंद अब बल्लेबाज राइट हैंड सामना करेंगे भूषण का। लेग साइड पे खेला हुआ आसानी से 6 रन के लिए। कोई फील्डर के पास मौका नहीं, कोई मौका नहीं फील्डर के पास, और उसे भेजा 6 रन के लिए। बड़ा शॉट यहां पर। छह रन के साथ स्कोर पहुंचा 55 रन, 3 विकेट लॉस खरबाचीवाड़ी। आखिरी गेंद इस पारी का सामने होंगे बल्लेबाज और एक तेरी एक मेरी बोल्ट। चौथा धक्का यहां पर खरबाचीवाड़ी को लगता हुआ। कुल मिला के पहले पारी यहां पर हुई समाप्त। 55 रन बनाने में कामयाब हुए खरबाचीवाड़ी के बल्लेबाज। 56 रन का लक्ष्य रखा है तामाने को। संघानं त्यांच्याच भागातील विभागातील हा संघ खरबाचीवाडी या ठिकाणी आमच्या उणेगाव ग्रामपंचायतीचे कार्यरत उपसरपंच मान्य श्री अरुणजी शिंदे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांचे स्वागत मी शिवछत्रपती ग्रामीण क्रीडा संस्थेच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून, क्रिकेट प्रेमींच्या माध्यमातून, क्रिकेट संघ, गायक संघ आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद जी अरुणजी। जातो मैदानाकडे 18 चेंडू आणि 56 धावांची गरज तामाणे संघाला। या संघामध्ये खरबाचीवाडी संघामध्ये माझा एक मित्र खेळाडू आहे तो प्रशांत। शुभेच्छा असतील प्रशांत तुला। 18 चेंडू आणि 56 धावा तामाणे संघासमोर ठेवल्यास। तामाणे संघाने सुद्धा निराश होऊ नये। 18 चेंडू मध्ये बल्ले बल्ले होतील, 56 धावा मिळतात। 18 चेंडू मध्ये 7 चेंडूंना सीमा पार घालवलात तर राहतील उर्वरित 20 धावा। 7 चेंडूंना फक्त सीमा पार पाडवायचा आहे, 12 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत। मत पूर्ण होत आहेत 56 धावा। एकेकाळी पराभवाच्या छायेत असणाऱ्या प्रत्येक संघानं, खेळाडूनं प्रत्येक गोष्ट अपयशातून यशाकडे पावलं उचलली। प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष करीत असताना अपयशातून यशाकडे जाण्याची वाटचाल, योगदान देण्याचं काम साहित्यिक असो, पंडित असो, आपल्या पूर्वजांनी सर्वांना त्या क्षेत्रामध्ये अनुभवलंय। त्याच पद्धतीने 18 चेंडू आणि 56 धावांचं योगदान द्यावं लागेल तामाणे संघाला। हा तामाणे संघ हा शैलेश एक फलंदाज नावाजलेला ज्यानं माणगाव प्रीमियर लीग मध्ये आपला हैदोस मांडला होता। जातो मैदानाकडे।
हा चेंडू मात्र समाचार गेला, चेंडू जातो सीमा पर, षटकार. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र तिरकावून दिलं शैलेशनं. असोसिएशनच्या शिवछत्रपती असोसिएशनच्या सर्व सदस्यानं, अध्यक्ष, सर्व कमिटी मेंबरानं या ठिकाणी कॉमेंट्री बॅगच्या डाव्या बाजूला ज्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला लाईव्ह कव्हरेज होतोय, अजयजी नाडकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना त्या ठिकाणी भेटायचं आहे. आपल्या असोसिएशनची त्या ठिकाणी एक छोटीखानी मीटिंग होते, त्या मीटिंगला आपण आवर्जून उपस्थित राहायचं आहे. सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा, सर्व संघांना विनंती करतोय. संघाच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी अजयजी नाडकर, जे आमचे मित्र, लोकशाही या चॅनलचे प्रतिनिधी, आपणा सर्वांचं त्या ठिकाणी असलेलं भविष्यातील असं हे मित्र परिवारातील एक आगळं वेगळं रसायन या गावाचं नेतृत्व जाता मैदानाकडे. दुसरा चेंडू निखिल मात्र हा चेंडूचा मात्र समाचार घेतोय, चेंडू होतोय ट्रॅव्हल, मात्र झेलबाद होते का, झेल सुटला, एक धाव पूर्ण करता हा न करता शैलेशचा झेल मात्र सामन्यातून मात्र पुन्हा घेऊन जाईल का, अशा पद्धतीने हा झेल सोडलाय. खरबाची वाडी संघाला मात्र ह्या झेलची मात्र नक्कीच अपेक्षा होती. हा झेल मात्र पराभवाच्या छायेत नेईल का खरबाची वाडीला, येणारी वेळ सांगेल. का शैलेश सारखा हा एक धडाके फलंदाज ज्यानं मागील हंगामामध्ये माणगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं योगदान दिलं, तोच हा शैलेश. फलंदाजी मार्कवर सिद्धेश गाड घेतोय पंचांकडून, गोलंदाजी मार्कवर स्वार होतोय निखिल. आपल्या षटकाचा तिसरा चेंडू मात्र फेस करतोय. तिसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय हा खरबाची वाडी संघाचा गोलंदाज. दोन्ही शेजारी संघ, माताबा संघ कशा पद्धतीनं हा चेंडू मात्र ट्रॅव्हल सरळ असते, चालू चौकार. 4 संघाची धावसंख्या होते ती 11. उपसरपंच शिंदे साहेब त्यांच्या समेत पोलीस पाटील. हा चेंडू मात्र ट्रॅव्हल हे सरळ सीमारेषेचा वेध घेतो, चेंडू ट्रॅव्हल होईल षटकार. या 7 धावांच्या संघाची धावसंख्या होते ती 17. सुरेशजी शेरफळे, पोलीस पाटील प्रकाशजी जुमारे यांच्या समेत सर्व ग्रामस्थ जातो मैदानाकडे. निखिल चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत, हा मात्र चेंडू उंच जाऊन तटवला, चेंडू हवेमध्ये विसावतोय. गोलंदाज मात्र आशावादी आहे, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. हा ना करता 2 धावा मात्र पूर्ण होते. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 19. त्यांचा धावा किती, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या होती ती 18. या ठिकाणी या डीजे सॉंग जे देत आहेत आपल्याला सहकार्य करतो या स्पर्धेला दिवसभर सकाळपासच्या 17 पासून पूर्ण दिवसभर या ठिकाणी चांगलं डीजे सॉंग आणि मंत्रमुग्ध करतायत असे आपले मिलनजी शिर्के यांचं, मिलिंदजी शिंदे यांचे या ठिकाणी मी मंडळाच्या वतीनं शिवछत्रपती अश्विनच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. वावे संघ मात्र जोशात आहे. वावे संघानं माझं लक्ष तुमच्या वारंवार येतोय. हे खरबाची वाडी आणि तामणे दोन्ही संघ घातक आहेत मित्रांनो. हे कधी तुमच्या पोटातून फायनल नेतील हे कळणार नाही. मी खेळलो या असोसिएशनला त्याच्यामुळे सांगतो हे घातक संघ आहेत. चातो मैदानाकडे चांगली गोलंदाजी होते. हा मात्र चेंडू थर्ड चेंडू ट्रॅव्हल होईल चौकार. 4 धाव संघाची धावसंख्या होते ते 22.
ला- या ठिकाणी माझा मित्र सांगतोय या ग्राउंडवर आज सकाळपासून चांगलं लाईनमॅनची भूमिका महत्वाची असते. कुठे चौकार कुठे षटकार. मात्र आमचा गणेशजी शिंदे हा डोळ्यात तेल टाकून या ठिकाणी युट्यूबचा मार्गस्थ करतोय. एक मोठी स्पर्धा हाताळतो. नेहमीच तो त्या ठिकाणी जातोय. मला असं माहिती मिळते कैलाजी झुमारे हा लाईनमॅनचा आपल्या सवंगड्यासोबत सहकाऱ्यांसोबत चारही बाजूनं संघाला कोणताही त्रास होणार नाही या पद्धतीने काम पाहतोय. आपला कैलाश झुमारे म्हणजे नक्कीच आपला टेलर लाईनचा उद्योग करणार असेल दादा. तोच हा दादा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतोय. धन्यवाद दादा. मी तुला आज पूर्ण वेळ दिलास त्या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीने असोसिएशनच्या वतीने तुला धन्यवाद देतो. जातो मैदानाकडे ज्या ठिकाणी चांगला मॅच बघायला मिळेल. तामाणे आणि खरबाजेवाडी वावे संघ मात्र आतुर आहे. कशा पद्धतीने दोन्ही संघ कोणता येतोय आपल्या भारी चढतोय. हा मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र मिळायच्या नादामध्ये फलंदाजाला थांबवतोय शैलेश. हा न करता मात्र इन्स्ट्रक्शन मात्र आपली चोख भूमिका बजावतोय. दोन्ही संघ शेजारी आहेत. आपल्याच भागामध्ये 2 बक्षिसं जातील याची खात्री दोन्ही संघाला आहे. मात्र दोन्ही संघ मात्र तेवढेच तुल्यबळ आहे. शैलेश मात्र त्या ठिकाणी आपल्या संघासाठी मात्र योगदान देतोय. एक नावाजलेला फलंदाज हा शैलेश. हा मात्र चेंडू फाऊल क्षेत्रात जातो. झलबाद होईल नक्कीच आणि धक्का होतोय पहिल्या रूपानं शैलेशच्या. माघारी परतवतोय सिद्धेश मात्र माघारी परततोय. तंबू डगआउट मध्ये असणाऱ्याने आपल्या त्या ठिकाणी शैलेश मात्र पाण्याची मागणी करतोय. रगोडच्या त्या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीनं आनंदजी धन्यवाद. आपण एक व्यावसायिक एक मुंबई गोवा हायवेला आपण व्यवसाय करता. लोकांची एक वाहतुकीची सेवा करता. आपण धन्यवाद आनंदजी. हे पाण्याचं पुण्य हे नेहमीच लाभदायक ठरतं. अन्न आणि पाणी तिची सेवा आपण आनंदजी देत आहे. आपल्या गिनीजमध्ये आपली एक वरचा जज आपल्यासाठी नक्कीच नोंद करेल. जातो मैदानाकडे ज्या ठिकाणी धावसंख्या उभारल्या 56 धावांचा पाठलाग करतोय तामाणे संघ आणि 22 धावा झाल्यात. अजून 34 धावा या बनवायच्या आहे तामाणे संघाला. शैलेश सारखा स्फोटक फलंदाज मात्र या संघामध्ये अजून कार्यरत आहे. तो अजून आपली नोंद करतोय. छाप सोडतोय. ज्यानं आपल्या एक चौकार एक षटकारच्या मदतीने धावसंख्या बनवली आहे. हा मात्र चेंडू जातोय. फिरकावून लावला सीमारेषा बाहेर षटकार. 6 धावांच्या परत संघाची धावसंख्या मध्ये पुढे सरकते. योगदान म्हणावं लागेल या फलंदाजाला ज्यानं आपल्या या संघाला अचूक टप्प्याचा वेळ घेतला. धाव आणि चेंडूला मात्र फिरकावून दिला आणि चेंडू होतोय सीमारेषा पार षटकार. कारण होतोय तामाणे संघाचा. वावे संघाच्या मात्र उरामध्ये धडकन आहे. कोणता संघ मात्र येतोय. हे दोन्ही संघ मात्र वाघ आहेत. आपण जंगलातला बाहेर काढलात तर नक्कीच फास लावावा लागेल. वाघांना थांबवणं सोपं नाही. कोणताही संघ तुमच्या समोर जरी आलं तरी त्यांना तुम्हाला ताकद लावावी लागेल. दोन्ही संघ तुळे बळ आहेत. तामाणे असो ना खरबाची वाडी असो.
जातो मैदानाकडे. पुढचा गोलंदाज मात्र गोलंदाजी करतो, मात्र कशामध्ये हाताळतो. हा मात्र चेंडू मात्र फेकावून लावलाय. चेंडू होतो सर्कलच्या आवर मध्ये, स्ट्रेट ड्राईव्ह होतोय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये मात्र क्षेत्ररक्षण होतोय. 2 धाव मात्र आरावत खेळी फलंदाज मात्र पूर्ण करते. हा नका 2 धाव पूर्ण होतात, मार्गस्थ होत आहेत. 2 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावांवर. आणि 26 धावांची गरज. 9 चेंडू आणि 26 धावा. दोन्ही पंच चोख कामगिरी पाहतात. फारुख भाई आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उष्माघातात सुद्धा पंचांची कामगिरी करणं ते मित्रांनो सोपं नाही. आपण 15 ते 20 मिनिटं ज्यावेळेस उन्हामध्ये उभं राहतो, क्षेत्ररक्षणाला माहिती आपण किती वेळ उभा राहतो. 3 षटक आपण उभे राहतो तेव्हा का अवस्था होते. पुढचा चेंडू मात्र गोलंदाज मार्गस्थ होतं. कशा पद्धतीने हा चेंडू मात्र तडव चेंडू जातो. मिडान षटक चेंडूंची मात्र झळ सुटतोय आणि मात्र एक लाडू मात्र त्या ठिकाणी निसटतो हातातून. 2 धावा मात्र पूर्ण होत आहे. झळ मिळाला असता 2 धावा मात्र थांबल्या असत्या, एक फलंदाज गारद झाला असता. एवढं योगदान मिळालं असतं संघासाठी. 2 धावाच्या संघाची धावसंख्या होती ती 32 धावा. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. 8 चेंडू आणि 24 धावा. 8 चेंडू मध्ये 5 बॉल, 7 चेंडू आणि 24. अखेरचा चेंडू कशा पद्धतीने हा गोलंदाज फेस करतोय म्हणजे याचा अर्थ असा की हा सामना जवळजवळ प्रतिस्पर्ध्यांना खेचून ठरणार क्षेत्रामध्ये चेंडू स्वार होतो. चेंडू होईल सीमा पार, चौकार. त्या लाईनमॅनचं कौतुक करावं लागेल ज्यानं चेंडू घेतला. आणि या 4 धावा संघाची धावसंख्या होते ती पार न खर्च केल्या 14 धावा. म्हणजे कुठेतरी धावगती थांबवण्याचं काम त्याने पार न केलं. त्या 22 धावांची जी सरासरी होती ती थांबवण्याचं काम कोणी केलं असेल तर पार न केलं. आणि 2 षटकाच्या खेळी संघाची धावसंख्या होते ते 36 धावा. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. त्यामुळे संघाला 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. शैलेश सारखा एक स्फोटक फलंदाज या संघामध्ये आहे आणि कशामध्ये खेळ करतोय. समोरचे रोडवेज बघावे लागतील शैलेशला. अचूक चेंडू मात्र निवडावे लागतील. 7 चेंडूचा समाचार करावा लागेल. एक चेंडूचा वेध घ्यावा लागेल आणि त्या चेंडूला सीमा रेषाला धाडून द्यावं लागेल. आमचे या ठिकाणी आमचे जावे हायस्कूलचे आमचे रिटायर सेवानिवृत्त आमचे पाळकरजी काका त्या ठिकाणी मॅच बघत सवार होता. धन्यवाद काका. हा मात्र चेंडूचा ट्रॅव्हल होतं. चेंडू सीमा पार होईल, षटकार. या 7 धावाच्या मध्ये संघाचं मात्र खाता पुढे सरकत आहे. या 7 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 42. गरज. गाला संघ मात्र आज मंडळ आणि ग्रामस्थ मात्र खुश आहेत. वर्षातून येणारा हा एक क्रिकेटचा हा एक रण संग्राम, हा एक सण या मैदानावर आणि तो त्यांच्या मनापासून चांगल्या पद्धतीने होतोय. पुढचा चेंडू मात्र हा गोलंदाज निहालतोय आणि निर्धाव नक्की झालं. मात्र चेंडूला फेरकावून दिलाय. चेंडू स्टेडियमच्या बाहेर जातोय आणि षटकार. आणि पंच सांगतायत प्रत्येक चेंडू हा सीमापार होतोय. कारण फलंदाज मात्र शैलेश आहे. वायू संघाने बघून घ्यायचा आहे. हा फलंदाज मात्र स्फोटक आहे की माझ्या खेळीमध्ये सुद्धा मी ह्या फलंदाजाला नेहमी तारडाहार म्हणायचो. आणि हा फलंदाज ज्या संघात असतो तो संघ नेहमी वरचढ असतो. ती माणगाव प्रेमीला असेल किंवा त्याच्या घरचा ग्रामीण संघ असेल, तामाडे संघ असेल, हा शैलेश नेहमीच कर्दनकाळ ठरला. हा फलंदाज वायू संघाने समजून घ्यायचा आहे. एखाद्या चेंडूवर त्याला फसवेगिरी कशी करता येईल अशी अचूक चेंडू या शैलेशला टाकून आपल्या जाळ्यामध्ये लटकवायचा आहे. अशी रणनीती वावे संघानं आपल्या असलेल्या मध्या काळामध्ये ती रणनीती लाभून समोरील सामन्यासाठी सज्ज व्हायचं आहे. येणारा सामना हा अंतिम सामना आणि फायनल या स्पर्धेतील गारा संघाच्या चषकावर नाव कोरणार असं असणारं आव्हान हे मला वाटतं. तामाडे संघ सुद्धा सज्ज झालाय. करबाजी वाडी संघ कशा पद्धतीने त्या ठिकाणी थांबवत आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. शैलेश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय
या फलंदाजाला थांबवणं सोपं नाही. याचं रक्त एवढं प्रचंड गरम झालं. 12 धावा तर बनवल्यात. हा चेंडू मात्र त्याला फिरकावला. 2 धावा तर नक्की घेईल, कारण फिनिशनर म्हणून तो वरती जाणार हे मला माहिती आहे. आणि त्याला रनआउट करणं, आणि मग माझा आवाज नक्कीच शैलेशने आवाज ऐकला, कारण त्याने पहिला धाव पूर्ण केला. तेव्हा मी समजून गेलो की हा स्ट्राईक साठी फलंदाज किती नाचामोरा आहे, जेव्हा गावठी भाषेमध्ये बोललं जातं. अशा पद्धतीनं हा फलंदाज आपला स्ट्राईक रोटेट हा नक्कीच ठेवतो. आपल्या सहकार्याला आउट करेल. आपली भूमिका मात्र चोख बजावेल. तो थांबणार नाही. तो पळणारा फलंदाज आहे. जो रेस का घोडा बोलतात ना, तशा पद्धतीने हा रेसचा घोडा आहे. धावासाठी भुकालेला प्राणी असतो ना, तशा भुकलेल्या प्राण्यासाठी हा धावा गोळणारा फलंदाज आहे. वावे संघाला ठरवून ठेवायचा एखादा आखूड चेंडू या शैलेशला कसा थांबवता येईल. पुढचा चेंडू शैलेशसाठी. हा मात्र चेंडू मात्र त्याने धरला. झेल नक्कीच होईल. थर्ड मॅनचा चेंडू पत्रा झेल मात्र सोडलेला आहे. शैलेश मात्र नक्कीच वरती येईल, मला माहितीच आहे. शैलेश मात्र नक्कीच येईल आणि धावबाद फलंदाजीला करणार, आणि मात्र फलंदाज बाद होतोय. हे योगदान आहेत ना शैलेशला मिळालेले, हे कुठंतरी खरबाची वाडी संघाला आतापर्यंत घातक ठरले आहेत. खरबाची वाडी आणि तामाणे संघ यांच्यामध्ये मला वाटतं काहीतरी मेळाव झालेला दिसतोय, कारण कोणतरी झेव सोडतोय आणि कोणतरी धाव गड्या धाव. वावे संघाला दोन्ही संघाने कोणतरी समोर गेला तरी त्यांचाच आहे, अशा पद्धतीने योगदान देत आहेत. पण खरबाची वाडी संघापेक्षा तामाणे संघ हा मात्र वरचढ आहे, आणि तामाणे संघाने धावसंख्या मिळवले 50 धावा झाल्यात. 2 चेंडूने 6 धावा. म्हणजे ह्या सुद्धा धावा, जरी शैलेश त्या ठिकाणी स्ट्रायकर असला तरी तो थकलाय. त्याने धावसंख्या बनवली. 1 षटकाराच्या मदतीनं 1 षटकार 1 चौकाराच्या मध्ये धावसंख्या जमा केली आहे. संघाला योगदान दिलंय. मात्र तो थकून गेलाय. जो सिंह थकलेला असतो, गुळत असतो, अशा पद्धतीनं तो डारकाळी का फोडणार नाही. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. चेंडूला कशा पद्धतीने खेळवतो, फिरकावतो. हा मात्र उंचपुरा गोलंदाज वेध घेतो. कशा पद्धतीने लेफ्ट आउट गोलंदाज आहे तो. चेंडूची कशा पद्धतीने मारा करतोय. हा चेंडू मात्र अरे अचूक टप्प्यात पहिली असली मी दुसऱ्या स्लिपमध्ये जातोय. चेंडू बसवतोय. शैलेशने मात्र थांबून ठेवलाय. मित्रांनो, हेच मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा 60-50 धावांचं जेव्हा लक्ष असतो, सहज सोप्या पद्धतीने एखादा फलंदाजी करतो, पण अखेरच्या टप्प्यामध्ये येतो ना, तर दुसरा आणि तिसरा जे चेंडू शिल्लक राहतात त्यावेळेस मात्र नामुष्की येते, कारण निकाल हा मात्र अंतिम टप्प्यात असतो. आणि त्यावेळेस संघर्ष करणं हे मात्र अवघड होऊन जातं. 30 वेळ आले तामाणे संघावर. अखेरचा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावा. 6 धावा आणि 1 चेंडू, अशा पद्धतीचा येऊन ठेवला सामना शैलेशनं. आणि मात्र खरबाची वाडी संघ मात्र सज्ज आहे. वावे संघ मात्र त्या ठिकाणी जप करतोय. शैलेशला मात्र कुठेतरी आउट करूया, पुढचा सामना आपला खरबाची वाडी होऊ द्या, अशा पद्धतीनं वावे संघ थांबतो. कारण शैलेश हा एक स्फोटक फलंदाज आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि 1 धाव, 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि ह्या चेंडू फिरकावून लावला, मात्र झेल होईल का? माझा आवाज ऐकला, नक्की झेल झाला. मला खरबाची वाडी वावे संघादरम्यान या ठिकाणी सामना होतोय. रोशन मात्र खुश आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण त्याला जे अहवाल पिळवायचं होतं खरबाची वाडी संघासमोर, त्यानं त्याची जीत केली. जवळजवळ जप केला होता. भाऊ देवा बाबा खरबाची वाडीला जाऊ देत फायनलला. आणि ते आवाज ऐकलं. खरबाची वाडी आणि वावे या 2 संघादरम्यान या ठिकाणी अंतिम सामना होईल. दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेक सोडायचं आहे. रुशान आपला संघनायक पाठवायचा आहे. रुशान, तुझ्यासाठी आम्ही नेहमी हाकारी केली का आमचा शेअर असेल तर सांग. चांगल्या संघाला नमून खरबाची वाडी संघ अंतिम सामन्यात दाखल झाला.